आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। एका ज्येष्ठ नेत्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असल्याचं या नोटिशीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। तर राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून ही नोटीस देण्यात आली आहे। अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी नोटीसीतून केली आहे। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवळे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घ्या। गणेश, आता सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच जे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष होते आणि राष्ट्रीय सचिव होते सच्चिदानंद सिंह यांनीच खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष ज्या आहेत सुनेत्रा पवार यांच्याच निवडीवर आहे तो आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय। जर आपण बघितलं असेल तर ह्या आक्षेपामध्ये थेट त्यांनी सांगण्यात आलं आहे की खरं तर ही जी काही निवड प्रक्रिया करण्यात आलेली आहे ही निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झालेली आहे। कारण की ज्यावेळेस अगोदरची घटना दिली होती या घटनेमध्ये आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यावेळेस प्रफुल्ल पटेल यांच्याकडे खरं तर देण्यात आली होती। त्यानंतर घटनाक्रम आहे तो बदलण्यात आला। जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं आणि 28 तारखेला त्यानंतर 17 फेब्रुवारीला खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये दुसरी सुधारणा आहे ती घटना देण्यात आलेली पाहायला मिळत होती। आणि त्यामध्ये जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कारभार असेल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं। मात्र त्या अगोदर सुनीता पवार यांचं देखील आहे ते नाव घोषणा करण्यात आली होती। आणि या सगळ्याच जो पेच आहे या पेचीच्या नंतरून खरं तर ही घटना आहे त्या घटनेनुसार खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं। मात्र ज्या घटनेतून खरं तर ही निवड झालेली आहे ती घटना चुकीची आहे, त्यामुळे ही निवडणूक आहे ती पुन्हा घेण्यात यावी अशा पद्धतीची एक लीगल नोटीसच खरं तर यांनी पाठवलेली आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातल्या कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती समोर आलेली नाही। त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आहे ती पुन्हा घेतली जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की ही लीगल नोटीस आहे ती दिली जाते, त्यामुळे या लीगल नोटीसला राष्ट्रवादी तर कशा पद्धतीने उत्तर देतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, आपण पाहतोय सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस पाठवलेली आहे। मात्र या नोटिशीमध्ये त्यांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे? जर आपण बघितलं असेल तर जी नोटीस आहे त्या नोटिसीमध्ये त्यांनी स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जी काही प्रक्रिया झाली होती निवडणुकीची ही प्रक्रियाच अवैध आहे। कारण की 26/2/2026ला घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही अवैध आहे, ती रद्द करण्यात यावी, ही पुन्हा निवडणूक आहे ती घेण्यात यावी। आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतंत्र निपक्ष अशी निवडणूक अधिकाऱ्यांना नेमणूक करून करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे ती घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जी काही सुधारणा आहे ती सुधारणा करण्यात यावी, जी सुधारणा केली नव्हती आणि थेट नाव आहे ती घोषित करण्यात आलं होतं सुमित्रा पवारांचं। मात्र प्रक्रिया खरं तर करून आहे ते नाव घोषित करणं हे गरजेचं होतं। त्या पद्धतीची नक्कीच गणेश, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी आहे, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।